हॅलो, अविनाश बोलतोय. मी मुंबईला चाललो, घरी येणार नाही. अहो काय सारखं ते मुंबई मुंबई लावलंय? त्या घाटपांडेकडे. मी घाटपांडेकडे जाईन ना तर कुठेही जाईन. तुला काय करायचंय? बायको आहेस, बायको सारखी राहा. आता रडत बसणार आहेस का काय घडलं सांगणार आहेस? माझ्या बापाने सावकाराकडून कर्ज घेतलं होतं. काल तो सावकार ऑफिसात आला होता आणि परवापर्यंत 5 लाख नाही मिळाले तर गाठ माझ्याशी असं मला तो धमकावून गेला. आणि हा सगळा प्रकार माझ्या बॉसने पाहिला. हा प्रकार जर पुन्हा घडला तर मला नोकरीमधून काढून टाकतील अशी वॉर्निंग दिली. अविनाश, जर माझी नोकरी गेली तर माझ्या आईचं काय, माझ्या भावंडांचं काय? आणि जर तो सावकार आला तर काय करू मला काहीच सुचत नाहीये. काहीच सुचत नाहीये. 5 लाख रुपये त्या सावकाराचं कर्ज फेड. अविनाश, पैशासाठी नव्हतं मी बोलवलं तुम्हाला. मला फक्त तुमच्या आधाराची गरज होती. मला आणखीन त्रास नाही द्यायचाय तुम्हाला. त्रासच दिलाय मी त्यांना. सारखं टोचून बोलायला नको होतं. मुंबईत असं कोणी नव्हतं. खूप एकाकी वाटायचं. आणि ज्या दिवसापासून त्या दिवसापासून माझ्याशी असे वागायला लागले. सकाळी सुद्धा फोनवर माझ्याशी भांडले. ते असे का वागतात ह्याची काळजी वाटते. मलाही तुझी काळजी वाटते, म्हणून तर तुला भेटायला आलो. तू मला आपलं मानतेस ना? मग पुन्हा असं बोलायचं नाही. माझी शपथ आहे तुला. शपथ घेऊन सांगते, मी त्याच्याशी पुन्हा असं कधीच वागणार नाही. अविनाश, प्लीज असं बोलू नका. तुम्ही मला खूप आवडता आणि अशा या क्षणी मला एकटीला टाकून जाऊ नका. या एकांताची भीती वाटते मला. ठेविले अनंत काय अनंतराव, काय कामात आहात वाटतं? नाही, कोडी सोडवतो. मला बोलू देणार काय बायकांसारखे तोंडाच्या तोंडात पुटपुट 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 काय? अरे ऐकायला असं बोला की काहीतरी. ऐकायला असं बोलत नाही. घरची कामं काही करत नाही. अरे भाडे करू आहात तुम्ही, मी घर मालक आहे. या बघून घ्या. रेशन कार्ड घेऊन रेशन आणा म्हणून सांगितलं होतं. काय झालं होतं रेशन आणायला? का नाही गेलात? हा काय करताय? घरातली धुणं मांडी मीच करायची. लॉन्ड्रीत जाऊन चांगले स्वच्छ धुतलेले इस्त्रीचे कपडे मीच घरी घेऊन यायचे. आणि खायला प्यायला मीच बनवायचं. आणि खायला प्यायल्यावर आठवलं, रात्री जेवताना मीठ टाकन असं म्हणालो होतो. साखर कशाला टाकलीस मारायला? ते डायबिटीस सोडून मारतं का काय आम्हाला? बरं, त्या अविनाशचा काय पत्ता लागला का? कुठे गेलाय, कधी येणार, काय बोललाय का तुला? ते मुंबईला जातो असं म्हणाले. आणि माझ्याकडनं 5 लाख घेऊन गेला. 5 लाख कशाला? काय काम अर्जंट आहे म्हणाला. त्या घाटपांड्यांकडेच गेले असतील. त्यांना फोन करून बघा ना. हा करतो. थांबा. हॅलो, घाटपांडे स्पीकिंग. युसलेस. हा घाटपांडे, मी गोप्या बोलतोय, उरणशी. हा बोल, काय काम होतं? हवे आहे का तिकडं? नाही. मग गेला कुठं? आता मला काय माहिती. अरे असं कसं म्हणतोस तू? अरे तुझ्याकडे जातो म्हणून म्हणला आणि घरून गेला. हा, तू रेतीची ऑर्डर देणार होतास त्याला. मग आता गेला कुठे तो? अरे बरं, हे बघ गोप्या, मी सगळी चौकशी करतो आणि तुला कळवतो सकाळी. ओके? हा, कलव लवकर कलव. हा, ठेवू? ठेवला. काय बोलला तो? तो बोलला चौकशी करून कलवतो. म्हणजे आमचा फायदा झाल्यावर तुमचा फायदा होणारच ना. हा, शेवटी पांढरे बरोबर काम करताय, विसरू नका. हा ठीक आहे. या घाटपांडे या. साहेब, यावर जरा सह्या हव्या होत्या. अरे वा, प्रॉफिट मध्ये असणारच. जिथे तुम्ही तिकडे नफा असणारच. हम्म. एवढा नफा झाला तरी पेमेंट वाढवणार नाहीत. काय म्हणालास? काय नाही साहेब, ती फाईल नाही, मी म्हटलं एवढा नफा झाला तरी फारच थोड्या जणांची देणी दिलीत, बऱ्याच जणांची थांबवून ठेवलीत का? काय ना घाटपांडे, या पांढरीची खेळी फक्त पांढरेलाच ठाऊक. आणि जो माझ्याशी खेळी खेळतो
त्याला खेळी करण्याच्या लायकीचाच ठेवत नाही मी. नाही ना पण साहेब काय त्या अविनाश पाटलाने तुमची खेळी तुमच्यावरच उलटवली हे तरी आठवतंय का? आठवतं ना, म्हणूनच व्याज सकट परत करणार मी त्या रेतीवाल्याला. रेती विकण्याच्या सुद्धा लायकीचा ठेवणार नाही मी त्याला. म्हणजे साहेब तुम्ही त्याला मारायचं असतं तर केव्हाच मारलं असतं मी त्याला, पण त्याला मी हळूहळू सावकाश मारणार आहे. म्हणजे बाई आणि बाटली बरबाद करणार मी त्याला. देशोधडी लावणार आहे माझी रेशमा डार्लिंग त्याला. कोण कोणाला देशोधडीला लावतं ना ते कळेलच तुला. पांढऱ्या बघशीलच तू. घाटपांडे काय बोललास? काय नाही साहेब माझं काम झालंय मी निघतो. घाटपांडे काय माझ्या विरोधात मनातल्या मनात बोलतो असं मला काय वाटतं? हे बाई, मी दारू पित नाही. हं. ओफो अविनाश, तुम्ही माझे सगळे टेन्शन घेतले. मग तुमचे थोडे सुद्धा टेन्शन मी कमी करायला नको का? हे औषध आहे असं समजायचं आणि घ्यायचं. बघा जगातली सगळीच टेन्शन्स पळून जातात. घ्या. झोप, शेवटचे शांत झोपून घे. परत तुला असं झोपायला मिळेल की नाही माहिती नाही. काय झालं रडायला? काय झालं रेश्मा? काय झालं रडायला? अविनाश, अविनाश काल रात्री काय झालं रात्री? अविनाश काल रात्री तुम्ही खूप दारूच्या नशेत होते आणि त्या नशेत तुम्ही मला त्यात तुमची काहीच चूक नव्हती, चूक माझीच होती. पण तुम्ही काही काळजी करू नका, तुमचं मूल मी वाढवेन. तुम्ही माझ्याशी लग्न केलं आणि नाही केलं तरी. अविनाश, अविनाश मी तुम्हाला माझं सर्वस्व दिलंय. तुम्ही मला सोडून तर नाही ना जाणार? प्लीज प्लीज अविनाश, तुम्ही गप्प का? बोला ना तुम्ही प्लीज. अविनाश मी आले. अविनाश घाट्या तू इथे? यावं लागलं नाही. तुझ्या घरच्यांचे फोन मला येतात तू कुठे असते विचारायला, आणि तू इथे येतोस माझ्या नावावर. तू या पोरीच्या नादी लागून घाट्या, तू घरच्यांना फसवून इथे राहतोस. अरे ही सगळी त्या पांढऱ्याची खेळी आहे, कळत नाही तुला? या बाईला तुझ्यापेक्षा मी जास्त ओळखतो. अरे जी काय लायक आहे ना मला चांगलं माहिती आहे. घाट्या अरे हिला त्या पांढरी ठेव. ठीक आहे, तुला जेव्हा हिचं खरं रूप कळेल ना तेव्हा खूप उशीर झालेला असेल. आणि तेव्हा तुला माझी गरज लागेल, लक्षात ठेव. घाट्या अविनाश, अविनाश हे सगळं खोटं आहे. या अशाच लोकांनी मला बदनाम केलंय. माझं पांढऱ्याचं रिलेशन फक्त कामापुरतं आहे. अविनाश मी फक्त तुमची आहे, तुम्ही तरी मला समजून घ्या. रेश्मा, मला घरी जायला हवं. म्हणजे तुम्हालाही तसंच वाटतं? मला तसं म्हणायचं नाहीये, पण 2 आठवडे झाले मी इकडे आहे. प्लीज मला समजून घे. अविनाश अहो कुठे होता इतके दिवस? त्या घाटपांड्यांना फोन केला होता, त्यांच्याकडे गेला नव्हता. मग खोटं का बोललात त्या दिवशी? थांब अविनाश.
काय विचारते ती? मला कोणाला काहीच सांगायचं नाही. सांगायचं नाही म्हणजे? मला त्याची गरज वाटत नाहीये. पण आम्हाला त्याची गरज वाटते. 2 आठवडे झाले आम्ही सध्या तुला शोधतोय आणि तुला त्याची गरज वाटत नाही. 5 लाख रुपयाचं काय झालं हे तुला विचारायला नको? तू या घरात राहतोस, कुठे जातोस, काय करतोस हे तुला सांगावंच लागेल. तुम्ही माझ्यावर बळजबरी करताय. हो बळजबरीच करतोय. कारण तुला एक बायको आहे, एक मुलगी आहे आणि एक बाप आहे. अनाथ नाही आहेस तू. या घराचे काही नियम आहेत, ते तुला मान्य नसतील तर तर काय, हे घर सोडून जा असंच ना? तसे इथे कोणाला राहायचं म्हणा? अहो अहो पण कुठे जाणार? रेश्माकडे. माझं तिच्यावर प्रेम आहे, तिचंही माझ्यावर प्रेम आहे. तिने मला समजून घेतलंय. आणि आम्ही घेतलं ना समजून, पण एक अडाणी म्हणून, भोळा म्हणून हिणवत राहिलात आयुष्यभर. अहो पण जीव गुदमरतोय माझा, जातोय कायमचा रेश्माकडे. बाबा ते रागवले, रागाच्या भरात आहेत बाबा. बाबा त्यांना थांबवा. बाबा त्यांना थांबवा. नाही पुढे नाही. आता तो थांबूनही थांबणार नाही. त्या बाजार बसव्या पोरीशी नशा जेव्हा उतरेल ना, तेव्हा त्याला कळेल आपलं कोण आणि परक कोणते. अविनाश, रेश्मा, मी घर सोडून आलोय तुझ्याकडे कायमचा. अविनाश, तुम्ही काय माझेच होतात. मी तुम्हाला परत कधीच जाऊ देणार नाही. ठीक आहे, मग आपण उद्याच लग्न करूया, नव्या आयुष्याची सुरुवात करूया. उद्या? एवढ्या लवकर नाही. पण अविनाश, एवढी घाई काय? म्हणजे आयुष्यभर आपण एकमेकांचे होणारच आहोत, पण त्याआधी आपण आयुष्य जगायला तर शिकूया. अविनाश, भविष्याची तरतूद तर करायला हवी ना. खूप पैसे लागतील. तुम्हाला काय वाटतं? तू त्याची काही काळजी करू नकोस. माझ्याकडे बँकेत भरपूर पैसे आहेत. पण अविनाश, किती पैसे आहेत तुमच्याकडे? असतील 20-25 लाख. तुला सांगितलं ना, तू अजिबात काळजी करू नकोस. तुला काहीही कमी पडू देणार नाही. मग मी राणीसारखी राहीन आणि तुम्ही राजासारखे. चीअर्स. चिअर्स. दादा, काय झाले? हवे असा कसा काय वागला? कधी परत येणार तो? जाऊ दे गोप्या, कोण गेल्यानं जग काही थांबत नाही. गेला तर गेला. फक्त एक पोरगा गेला, दुसरा तर आहे ना.
कधी येणार? आई बोल ना ग. बाबा आल्याशिवाय मी काय नाही खाणार. आई बोलव ना बाबांना. आई बोलव ना ग. तुला किती वेळा सांगितलं की तुझे बाबा येणार नाहीत म्हणून? मुकाट्याने खा. नाही, मी बाबा आल्याशिवाय काहीच नाही खाणार. गुड्डी, तू हल्ली जास्तच हट्ट करायला लागलीस. मुकाट्याने खा. नाही जा. गुड्डी. संपले बर का पैसे पांढरे भाऊ. ए, अरे रे रे रे, मी तर मस्करी करत होते, पण माझ्या लास्ट पेमेंटचं लक्षात आहे ना? देणार देणार तुलाही शेवटचा हप्ता देणार मी, काळजी करू नको. अरे त्या अविनाशला चांगला धडा शिकवलायस तू. आता त्याच्याही लक्षात राहील ना हा पांढरे त्याच्याशी कसा वागलाय ते. अगं किती उशीर, केव्हा येणार तो? पैसे मिळालेत ना तुला? तोंड बंद ठेव. तो आलाय. रेश हो का? डार्लिंग, आय लव्ह यू. तू फक्त एकदाच हो म्हण, एकदाच. तुला मी राणीसारखी ठेवील. आणि ते आपलं मला ए, काय बोलला तू? अरे काय बोललास? कसले नोकर पाळलेस तू? तुझा बाप ए, नोकर. कोणाला अविनाश, नोकर सोड. बोलतो तू? अविनाश, कोणाला अविनाश, नोकर सोड त्याला. बोलतो? हा? अविनाश, रेश्मा, ओरडू नको. अविनाश पाटील, माझ्यावरती ओरडायला काय मी तुझी बायको नाहीये. कुत्र्यासारखं इथे पडून राहा, नाहीतर घरची वाट धर. समजलं? कुत्राच केलायस. ना घर का ना घाट का. जे आहे, सगळे सांगत होते ते खरंच होत. पांढरेच्या सांगण्यावरून तू केलंस ना हे सगळं? हो केलं. 56 लोकांची मी अशीच वागते. अजून काही ऐकायचंय तुला? आता तुम्हाला तसं करू देणार नाही. नाही दोघांना वटणीवर आणलं ना तर नावाचा अविनाश पाटील नाही. आणि हा माझा शब्द आहे. शब्द म्हणजे तू हिला वटणीवर आणणार आहेस? आण चल, आण आण. हा? म्हणजे बोल, काय करशील? ए, काय बोल ना. अंगाला हात लावायचा नाही. हा बघ काय बोलतोय. बोल, काय करणार? काय करशील? हा बोला बोला, काय करशील? चले ए, चले चल निघ, चल. दादा, हिशोबाची वही तपासून घ्या. अरे रोज रोज दाखवायची काय गरज नाही रे. नाही, व्यवहार तसं चोख असलं पाहिजे. नंतर कोणाचे बोल नको. हे बघ पोरा, अरे तू मला मुलासारखाच आहेस ना. आणि बाबा, आजोबा, बाबा, बाबा, बाबा कुठे होतास तू? मला तुझी किती आठवण येत होती. बाबा बोल ना, कुठे होतास तू? बाबा बोल ना, कुठे होतास? कुठे नाही. आता काय घ्यायला आलायस? पैसे बरोबर संपले असतील ना आता. दादा, तू गप्पच, मला बोलू दे. बोला बाबा, वाटेल ते बोला, पण मला माफ करा. म्हाताऱ्याचे काय पाय धरतोस? कोण कोण आहे आम्ही तुझे? कुठे नाही. अरे त्या बाईच्या नाती लागून स्वतःचा संसार वाऱ्यात टाकून गेलास. बायका पोरांना सोडलंस.
या म्हाताऱ्याला तुझा किती आधार वाटायचा तोच काढून घेतलास आणि आता अचानक तुला नाते कुठून आठवले? म्हणे माफ करा. जा. असं तोडून बोलू नका बाबा. खरंच मी सगळ्यांची माफी मागायला आलो. त्यावेळी माझ्या डोळ्यावर झापड होती, पैशाची नशा होती. आता ती नशा, कैफ, धुंदी सगळी उतरली. उरलाय फक्त पश्चाताप. या सगळ्याला कारणीभूत तो पांढरे आहे. त्याला तर मी सोडणार नाही. आणि जोपर्यंत मी तुमच्या सगळ्यांचा विश्वास परत कमीत नाही, तोपर्यंत या घरात पाऊल ठेवणार नाही. बाबा अडवा त्यांना, बाबा अडवा, ते गेले बाबा, अडवा त्यांना बाबा. थांब गोप्या, जाऊ दे त्याला. अरे आत्ता कुठे त्याला भल्या बुऱ्याची जाणीव झाली आहे. त्याच्या डोळ्यातला पश्चाताप तुमच्याप्रमाणे मीही पाहिला, पण त्याच्या डोळ्यातली आग तुम्ही नाही पाहिली. तो त्या पांढऱ्याचा सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय परत येणार नाही याची मला खात्री आहे, आणि म्हणून त्याला मी अडवलं नाही. पोरी, तू अजिबात काळजी करू नकोस. तो येणार, परत येणार. अरे या पाटलाचा पोर आहे तो. हॅलो, कोण? बापाचा आवाज विसरलास काय रे? अविनाश पाटील, ऑल फेमस रेती, नो मिक्स माती. अरे तुझा आवाज कसा विसरेन मित्रा. काय रेतीचे पैसे उरलेत का? हा नाही, आता फक्त रस्त्यावरच आलायस, लक्षात ठेव. त्याच उपकाराची परतफेड मी व्याजासकट करणार आहे तुला. तू व्याजासकट परत करणार? कर, पण त्या अगोदर फोन कट कर. माझं डोकं उठलेलं आहे. तीच नशा उतरवणार तुझी. पैशाचा माज आलाय ना तुला. आजपासून उलटे आकडे मोजायला सुरुवात कर आणि शेवटची नशा करून घे. कारण ती उतरली ना तर तीही तुला करता येणार नाही. चल फोन ठेव, चढली आहे तुला. घाट्या, मला माफ कर. चुकलो यार. मुंबईला यायचं ठरवलं तर मला तुझ्याशिवाय दुसरं कोणी आठवलंच नाही. मला त्या पांढऱ्याचा बदला घ्यायचा आहे. त्याशिवाय मी गप्प नाही बसणार. आलं लक्षात. आधी आत चल, आत बोलूया. ये. मग पुढे काय करायचं ठरवलंयस? इथे मुंबईत राहूनच मी त्या पांढरेचा बदला घेणार. पण मला तुझ्यावर ओझं नाही व्हायचंय. आव्या, प्लीज रागावू नकोस. समजून घे मला.
माझ्यासाठी एखादी नोकरी बघशील? ठीक आहे, मी त्या पांढरेकडेच तुझ्या नोकरीचं बघतो. काय पांढरेकडे म्हणजे? भार्गवकडे. भार्गव? भार्गव अरे राघवचा लहान भाऊ. हं. देव माणूस आहे. खरं म्हणजे पूर्वी दोघे एकत्रच होते, पण काही तात्विक वादामुळे वेगळे झाले. डोंट वरी, तुझ्या कामाचं माझ्याकडे लागलं बस. अरे वा, चहा चाला वाटतं. अहं, घ्या घ्या चहा चहा घ्या, चहा घ्या. आमच्या घरात आम्हाला सुद्धा एवढ्या आपलेपणानं चहा कधी मिळत नाही हो. हे कोण? काका, हा माझा मित्र अविनाश. अविनाश, हे सावंत काका, या घराचे मालक. हो, नमस्कार. रिटायर्ड म्हणजे रिटायर्ड कलेक्टर आहेत ते. रिटायर झालो मी आता. तुम्ही बसले का? उभे राहा. उभे का? बसा ना. रिटायर झालोय मी आता. आई ग, घराचं घर पण टिकवू नये मात्र मी. हो, घराची धर्मशाळा नाही होऊ दिली अजिबात. बायको नाही म्हणजे केलीच नाही, त्यामुळे नाहीच ती. तुम्ही नका मनावर घेऊ हा मात्र, हे आपलं नेहमीच. नमस्कार. आपण आमचे भाडेकरू आहात. इथे भाड्यानं पैसे देऊन आपण राहत आहात. 2 महिन्याचं भाडे यायचं आपल्याकडून, तेवढं जरा येऊ द्या म्हणजे झालं. रिटायर असतो तरी कलेक्टर आहे मी, व्यवस्थित लक्षात असतो माझ्या. चहा घ्या ना तुम्ही, चहा घ्या, चहा घ्या. हा, चहा हवाय का? हा. नाही, दोघांनी उष्टा केलाय म्हणून. हो का? बर हा, ते देतो. बर, येतो मी. हा, हा. खिशात नाही आणा आणि ह्यांना बाजीराव म्हणा. घाट्या, माझ्यामुळे तुला प्रॉब्लेम नको व्हायला. मला वाटतं मी डोंट इथून वरी यार. अरे काकांचा स्वभावच आहे तसा. रिटायर्ड झाले, शिवाय एकटे असतात ना, म्हणून चिडचिड चालू असते. पण मनाने खूप चांगले आहेत. डोंट वरी. अरे घे ना, चहा घे ना. बाबा, तुम्ही दुपारी जेवला नाहीत. थोडी फळं तरी खाऊन घ्या. पुरी पुरी, खरंच माझं काय चुकलं का ग? असं का बोलताय बाबा? कोणी काही बोललं का? बोलायला कशाला हवंय? न बोलताच कळतं मला. याला जबाबदार मीच आहे. बाबा, तुम्ही स्वतःला का दोषी मानताय? चूक त्यांचीच होती, मग चुकीला शिक्षा नको? पण त्याची शिक्षा तू का भोगतेस? तुझं दुःख मला दिसत नाही असं का वाटतं तुला? माझ्यामुळे तुझ्यावर आणि गुड्डेवरही वेळ आली. बाबा, नका असं मनाला त्रास करून घेऊ. आपला भोळा मुलगा व्यवहारी व्हावा, भल्या बुऱ्याची जाण व्हावी म्हणून मन घट्ट करून त्याला जाऊ दिलत. मग तो विश्वास ढळू देऊ नका. तुमचा मुलगा नक्की परत येईल, हो ना? हो, म्हणजे ऑटोमॅटिक कॉन्ट्रॅक्ट भार्गव ऐवजी राघवला मिळणार. ऐक नाही, राघवची सॉलिड खेळी. पण मी तसं होऊ देणार नाही. त्याचीच खेळी त्याच्यावर उलटवतो की नाही बघ. अरे अरे म्हणजे काय करणार कायस तू? मी भार्गवला भेटतो, त्याला पटवून देतो. पण तो ऐकेल? ऐकेल. भार्गव सगळ्यांचं ऐकतो आणि पटलं ना तर घेतोही. प्रयत्न करायला काय हरकत आहे? हा, घे चहा घे, थंड होतोय. बरं, मी निघतो. तो राघव कावळ्यासारखी वाट बघत असेल ऑफिसमध्ये. तो काकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. हा. त्यांना बडबड करण्याची सवय आहे. हा. चल, येतो मी. अच्छा. पण एक बोलू का साहब, अपन जास्तच मिलावट करते सिमेंट मध्ये. ये सब रिस्की है साहब, तकलीफ में आ सकते हैं. जब्बार, जेवढा पगार मिळतो तेवढंच तोंड उघडायचं, नाही तर तोंड फाटेल एक दिवस. कळलं? रिस्क आहे म्हणूनच तुला ठेवलं नाही तर.
पोलिसांची धाड कधी पडू शकते नीट लक्ष ठेव. अरे काय करतोयस? पांढऱ्याला फोन लावतोय. ही बातमी ऐकून नाही काळा पडला तर बघ. ओके. बघत. हॅलो साहेब घाटपांडे बोलतोय. हा बोल रे. सर श्रद्धा पुनर्वसनचं कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातून गेलं सर. कॉन्ट्रॅक्ट केलं कसं? हो सर, फक्त 10 पैशाने. 10 पैशाने कोणाला मिळालं? भार्गव कन्स्ट्रक्शन. ठीक आहे फोन ठेव, मी येतो ऑफिसला. साहेब चहा ठेवलाय. तूच पी. एक्सक्यूज मी. हॅलो अरे पांडे मा झाला काय रे तुला? साहब गाली मत दो ना. काय शिवाय नको देतो? काय आरती करू काय तुझी? कॉन्ट्रॅक्ट माझं गेलं, नुकसान माझं झालंय. तू सांगितल्याप्रमाणेच कोट केलं होतं की नाही टेंडर? मा 10 पैशाने कॉन्ट्रॅक्ट गेला याचा अर्थ काय होतो? अरे एवढा पैसा कोंबला तुझ्या नरण्यामध्ये, ते काय भार्गवला कॉन्ट्रॅक्ट मिळण्यासाठी काय रे? हा 10 पैशाची किंमत राहील नाही मार्केटमध्ये. मला साला डबल क्रॉस करतो काय तू? साहब मैं आपको डबल क्रॉस कैसे कर सकता हूँ? माझा जीव काय वर आलाय का मला? मुझे जितनी भी इन्फॉर्मेशन मिली मैंने आप तक पहुंचाई. मुझे लगता है तुमच्याच ऑफिसातलं कोणीतरी असणार ज्याने ही माहिती लीक केली असणार. बस लय बोललास तू. मी बघेन काय करायचं ते. सारे कुणी केलं असेल, कुणी माहिती दिली असेल.